उपस्थित सर्व मान्यवर तसेच कुंभवडे ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी यांचे सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत। आज इथे कुंभवडे लघु पाटबंधारे प्रकल्प धरण याचा भूमिपूजनाचा सोहळा माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आपण कार्यक्रमाची सुरुवात करीत असताना प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला गावचे सुपुत्र शिवसेना नेते खासदार अरविंदजी सावंत हे पुष्पहार घालतील। महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, राज्यमंत्री गृह, ग्रामीण आणि वित्त नियोजन मंत्री दीपकभाई केसरकर हे श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतील। छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा। त्याचप्रमाणे शिवसेनेचे विभागीय नेते, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री सतीश सावंतसाहेब हे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत आहेत। सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ दीपक। त्याचप्रमाणे या प्रकल्पासाठी ज्यांनी आपली इथली जमीन तिथे आनंदाने आणि मोठ्या मनाने कोणतेही त्यांच्यापैकी येत आहेत भाऊ रामचंद्र लक्ष्मण सावंत यांना सुद्धा त्याचा मान देण्यात येत आहे। भाऊ या दीप प्रज्वलन करण्यासाठी रामचंद्र लक्ष्मण सावंत यांच्या हस्ते सुद्धा दीप प्रज्वलन होत आहे। धन्यवाद। तहसीलदार साहेबांच्या हस्ते सुद्धा दीप प्रज्वलन होत आहे। पानी वाला पाज्योपाद्य निर्माण परिघट्टे शांति रस्तों प्रसन्नात्ता भव निर्माण हरद धन महाय परिया महालिंगी भूमिराम एक दिवस महा कार्यक्रमाला सुरुवात करू देव सर। काळे साहेब सुरुवात करा। इथे जास्त जरा लोकरित्या कृपा करून मास्क घाला आणि सुरक्षित अंतर ठेवा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजना मसुरे अंगणवाडी तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे व उपबंधारा मालवण मालडी या 3 योजनांचा भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित मंत्री मृद व जलसंधारण शंकरराव गडाख साहेब तसेच माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब मंत्री उच्च व तंत्र शिक्षण तसेच पालकमंत्री सिंधुदुर्ग, माननीय विनायक राऊत साहेब खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत साहेब, माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर साहेब, वैभव नाईक साहेब आमदार या सर्वांचं मी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने स्वागत करतो। तसेच भूमिपूजनाचा जो क्रम आहे त्याच्यामध्ये मसुरे अंगणवाडी प्रथमतः, नंतर कुंभवडे, नंतर मालवण मालडी होईल। मी भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मसुरे अंगणवाडी
येथील आयोजकांना विनंती करतो की त्यांनी तिथल्या कार्यक्रमासाठी सुरुवात करावी. हॅलो, कुंभवडे येथील कोणशिरेचा काळेसाहेब मी भूमिका मांडायचा. आमचे मंत्री महोदय शंकरराव गडाख साहेब उपस्थित आहेत. माननीय नामदार श्री उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय उपस्थित आहेत. माननीय श्रीमती समिधा नाईक अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, माननीय श्री विनायक राऊत खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, माननीय श्री अरविंद सावंत माजी मंत्री भारत सरकार खासदार मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ, माजी मंत्री माननीय आमदार श्री दीपक केसरकर साहेब आणि माननीय आमदार श्री वैभव नाईक साहेब उपस्थित आहेत. सगळ्यांचं अभिवादन करून मी हे 3 प्रकल्प जे मृद जलसंधारण विभागामार्फत बांधण्यात येत आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. सुरुवातीला लघु पाटबंधारे योजना मसुरे अंगणेवाडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या योजनेची मागणी माननीय खासदार श्री विनायक राऊत तसेच अंगणेवाडी व देऊळवाडा येथील ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यामुळे इथे मंजूर झालेला आहे. या योजनेचे पाणलोट क्षेत्र 1.24 चौरस किलोमीटर आहे. साठवण क्षमता 985 सहस्र घनमीटर आहे. यामधील पिण्याच्या पाण्यासाठी साठा वापरण्याची पण तरतूद आहे 104.30 सहस्र घनमीटर आणि सिंचन क्षेत्र होणार आहे 80 हेक्टर. याचं एकूण लागत प्रशासकीय मान्यता 22 कोटी 11 लाख मंजूर झालेला आहे आणि 2021 जानेवारी महिन्यामध्ये 20 कोटी 90 लाखाचं तांत्रिक मान्यता मिळालेलं आहे. या मुख्य धरणाची लांबी 315 मीटर असून महत्तम उंची 28 मीटरच्या सुमारास आहे. यामध्ये भूसंपादनाचे काम आहे 12.71 हेक्टर आणि त्याला 4.5 कोटी रुपयाचा खर्च आहे. दुसरा जो आपण भूमिपूजन केलेलं आहे कोपर कोल्हापुरी बंधारा मालोड मालवंडी पानवठा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या योजनेची मागणी सुद्धा माननीय खासदार श्री विनायक राऊतची आणि मालोंड व मालडी येथील ग्रामस्थांच्या पाठपुरावाने मान्य झालेला आहे. सदर बंधारा हा गट नदीवर प्रस्तावित आहे. याची पाणलोट क्षेत्र 8.42 चौरस किलोमीटर आहे आणि नियोजन साठवण क्षमता 2313 सहस्र घनमीटर आणि सिंचन क्षेत्र आहे 145 हेक्टर. याचीच 8 कोटीचं सुमारासची प्रशासकीय मान्यता आहे आणि 6 कोटी 85 लाखाची तांत्रिक मान्यता आहे. 21 ऑगस्ट 2019 रोजी या कामाचं कन्स्ट्रक्शनचं काम कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात आलेलं आहे. या बंधाऱ्याची लांबी 206 मीटर असून महत्तम उंची 8.6 मीटर आहे. तिसरा प्रकल्प लघु पाटबंधारे तलाव कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग याचा भूमिपूजन झालेलं आहे. या योजनेची मागणी माननीय खासदार अरविंद सावंत तसेच महोदय कुंभवडे येथील ग्रामस्थांनी केले. हा प्रकल्प पण गट नदी खोऱ्यात प्रस्तावित आहे. याचं पाणलोट क्षेत्र
8.4 चौरस किलोमीटर आहे आणि पाणी साठा 4035 सहस्र घन मीटर. सिंचन क्षेत्र 249 हेक्टर आहे. 37 कोटी 39 लाखाची प्रशासकीय मान्यता असून 30 कोटी 3 लाखाची तांत्रिक मान्यता आहे. याची निविदा किंमत स्वीकृत झालेली आहे 29 कोटी 31 लाखाची. या धरणाची लांबी 380 मीटर आणि उंची 38 मीटरच्या सुमारास आहे. सांडवाची लांबी 63 मीटर आणि साखळी क्रमांक 405 मीटर ते 468 मीटर. भूसंपादनासाठी आवश्यक क्षेत्र 47.49 हेक्टर आहे आणि त्याला 3 कोटी 74 लक्ष राशी लागणार आहे. तर हे झाले तिन्ही प्रकल्पांचे थोडक्यात माहिती आणि यानंतर कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्यासाठी काळे साहेबांना मी विनंती करतो. सर्वांचं धन्यवाद. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय अरविंद सावंत साहेब, माजी केंद्रीय मंत्री, आदरणीय खासदार विनायक राऊत साहेब आणि आपले पालकमंत्री उदयजी सामंत आणि सर्वच मान्यवर, सर्वांची नावं घेत नाही. विशेषतः कुंभवडे गावातील सर्व ग्रामस्थ, आपण गावापासून लांब राहिल्यानंतर सुद्धा गावावर किती प्रेम करतो हे मी अरविंद सावंत साहेबांच्या रूपाने बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सातत्याने या गावामध्ये काहीतरी व्हावं, इथे येणारा रस्ता असेल, इथे होणारं धरण असेल, ते सातत्याने कार्यरत असतात. अंगणेवाडीची मागणी ही अंगणेवाडीच्या जत्रेच्या वेळात जे पाणी टंचाई होते त्या निमित्ताने करण्यात आलेली होती आणि आमचे खासदार आदरणीय राऊत साहेब यांनी खूप पाठपुरावा त्याच्यासाठी सुद्धा केलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याची सूत्र सांभाळल्यानंतर फक्त माफ हे दुर्लक्षित कोकण विभागाला दिलेलं आहे. त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो आणि विशेषतः आमच्या जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्या म्हणून जवळजवळ 900 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेजचं त्यांनी मंजूर केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुयश चिंतितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं किंबहुना हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या मा या सर्वांना भावांजली वाहतो. आणि आज मी तर गैरवरलेल्या अवस्थेत आहे. कुंभवडे येथील लघु पाटबंधारे निमित्तानं निर्माण होणाऱ्या धरणाच्या भूमिपूजनाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते व्हावा याच्यासारखा योग नाही. ते आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, माझे मित्र, आमच्या शिवसेनेचे गटनेते माननीय खासदार विनायक राऊत साहेब, शंकररावजी गडाख, उदय सामंतजी, त्यानंतर वैभव नाईक, आत्ताच आपल्या समोर ज्यांनी मार्गदर्शन दिले माजी मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकरजी, माननीय आमच्या मंजुलक्ष्मी, आमच्या कलेक्टर दाभडे साहेब, आमचे राजमानिताई प्रांत तहसीलदार पवार, अतुल रावराणे, आमचे सरपंच आप्पा तावडे, सर्वात महत्वाचे अप्पारायत कुशल साहेब, या ठिकाणी उपस्थित सबिता नाईक आणि खास करून ज्यांच्यामुळे या धरणाचा काम करताना मला कुंभवड्यातून ज्यांचं सहकार्य मिळालं ते लक्ष्मण सावंत, गुरु पेडणेकर, प्रचंड या दोघांनी मेहनत त्या पाठपुरायला घेतली. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं गावातील लोकांनी स्वतःच्या जमिनी आडेवेडे न घेता विश्वास ठेवून दिल्या. त्यांना पहिल्यापासून मी मनपूर्वक धन्यवाद देतो. साहेब, अधिक बोलण्यासारखं आजपर्यंत मी थोडीशी व्हिडिओ क्लिपिंग काढली आहे ती आपलं पहा नंतर. साहेब, हा अतिशय ऐतिहासिक क्षण आहे. आपण माझ्या घरी आला होता तेव्हाही म्हणून अरविंद पिकनिक स्पॉट आहे. आता तर कुंभवडा आणखीन मोठं पिकनिक स्पॉट झाल्याशिवाय राहणार नाही, इतकं सुंदर धरण या ठिकाणी होत आहे. आपल्यामुळे आपण आशीर्वाद दिले. मला त्यावेळेचे तत्कालीन आपले जलसंधारण राज्यमंत्री बापू शिवतारे यांचं नाव घेणं आवश्यक आहे. विजय बापू शिवतारे त्यांनी खूप सहकार्य केलं आणि मग त्यांनी पाया रचला आणि यांनी कळच रचला. अशी दीपक केसरकरजी इथं उपस्थित आहेत. या दोघांनी खूप सहकार्य केलं आणि या गावाच्या विकासासाठी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. आता तर आम्हाला दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद, म्हणजे आणखीन काय मागावं महालिंगेश्वराकडे.
यापेक्षा आमच्या गावचं ते ग्रामस्थांचं दैवत आहे साहेब महालिंगेश्वर, त्याच्याकडे आता आणखीन मागण्यासारखं काही नाही. तुमचे आशीर्वाद मिळण्याविषयी अशी आणखीन काही नाही. आता हे गाव सुजलाम सुफलाम होईल ते आहे. आणि तुमच्या मनाची संकल्पना आहे, तुम्ही नेहमी एक शब्द वापरता, तो किती जण मनापासून ऐकतात मला कल्पना नाही. तुमचा नेहमी एक शब्द असतो, माझा शेतकरी समृद्ध व्हायला पाहिजे, माझं गाव सुद्धा आता समृद्ध होईल असा मला विश्वास या धरणामुळे वाटतो. कारण पाणी येणार आहे आणि पाण्यातून अनेक पिकं घेता येतील. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे, तो तुमच्यामुळे झाला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. सर्व अधिकारी, या लघुपट बंदराचे अधिकारी, आयुक्त, सरकारी ज्यांचे ज्यांचे या ठिकाणी सहकार्य, त्यांना स्वमनापासून धन्यवाद देतो. पालकमंत्र्यांना आता विशेष लक्ष द्यायला सांगतो, आता हे पूर्ण व्हायला पाहिजे आणि निश्चितपणे हे धरण पूर्ण होईल. आता मात्र साहेब एक मागणी तुमच्याकडनं करणार आहे. आज आभासी स्वरूपात नाही लस आहे, कोरोना आहे म्हणून आपल्याला करावं लागते, पण धरणाचं उद्घाटन तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊनच केलं पाहिजे. ते तुम्ही कराल असा विश्वास व्यक्त करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. पहिल्या प्रथम आई भराडी देवीला मनापासूनच नव्हे तर साष्टांग दंडवत घालतोय. लहानपणापासून आंगणेवाडीची जत्रा हा आपल्या सर्वांच्या, म्हणजे सगळे जे आपले शिवसैनिक कोकण असे आहेत त्यांच्यामुळे माहिती असलेला विशेष नव्हे तर उत्सव आहे. हे दिवस आले का आपले मुंबईकर कोकणी बांधव माता भगिनी निघायचे आपले भराडी देवीला आणि निघतातच आंगणेवाडीला. मला स्वतःला एका गोष्टीचं समाधान आहे की इतकी वर्ष या जत्रेबद्दल, या उत्सवाबद्दल मी ऐकत होतो. गेल्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून मला तिथे येण्याचं भाग्यही लाभलं. याही वर्षी मी आभासी पद्धतीने, हा खरा आभास हा शब्द मला पसंत नाहीये, कारण आपल्याकडे काहीच आभासी नसतं. आपण जे काय करतो ते रोखोक करतो. आभासी पद्धत हा शब्द जरा मला विचित्र वाटतो. पण मी आता या माध्यमातून जरी तिथे आपल्याशी संवाद साधत असलो तरी मनाने मात्र आपल्यासोबत तिकडे उपस्थित आहे ही माझी भावना आहे. आणि आता सुद्धा मला तो गेल्या वर्षीचा फुलून गेलेला मंदिराचा परिसर, प्रत्यक्ष मंदिर आणि आपल्या मातेसमोर बसून मी तिला नमस्कार करतोय हे मला जाणवतंय, मला भासतंय. आणि केवळ त्या मातेचीच कृपा म्हणून जे मी म्हटलं की मला समाधान वाटते की इतके वर्ष जी एखादी योजना मार्गी लागली नव्हती ती आपल्या माध्यमातून मार्गी लागते, की पुन्हा लागली, याचं मला निश्चितच एक समाधान आहे. आणि मी भराडी मातेला वंदन करताना हेच सांगेन की आई, तुझ्याकडे आम्ही येतो, वंदन करतो आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी मागतो. मी मात्र प्रामाणिकपणाने एवढंच मागतोय की जी काही तू मला शक्ती देते आहेस ती शक्ती, त्या शक्तीचा कण आणि कण माझ्या कोकणासाठी आणि माझ्या महाराष्ट्रासाठी मला वापरता येण्याची नुसती बुद्धीच नव्हे तर त्या कामामध्ये मला यश दे. आणि पुन्हा एकदा मी साष्टांग दंडवत घालतो मातेला आणि आपल्याशी दोन शब्द मनोगत बोलतो. कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांना माहिती आहे. कसला कार्यक्रम आहे, काय कार्यक्रम आहे, कुठे हा होतो आहे, त्याची ती नेमकी योजना काय आहे, किती लोकांना पाणी मिळणार आहे. अरविंदजी तुम्हाला, विनयजी तुम्हाला आणि सगळ्यांनाच, दीपकजी आहेत, उदय आहेत, वैभव आहेत, सगळे आपले आमदार, खासदार, सरपंच, गावकरी, लोकप्रतिनिधी आणि गावकरी खास करून या सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. पहिलं प्रथम मी आंगणेवाडी जत्रा सुरुवातीला जे आपल्या कुटुंबियांनी एक आवाहन केलं की यावेळी मर्यादित स्वरूपात पार पाडायचे आहे, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. कारण उत्सव म्हटल्यानंतर उत्सवासारखाच साजरा व्हायला पाहिजे. पण गेलं वर्ष आपण कोरोनाशी लढतो आहे. अगदी मी इकडे एकटा बसलोय म्हणून माझ्या तोंडावरची मास्क नाहीये, अन्यथा मी, तुम्हाला कल्पना आहे की सुरुवातीला मास्क घालण्याची विनंती सगळ्यांना केली होती. या कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपण कामं करतो आणि धन्यवाद सगळ्यांना देताना हाही एक आपला उत्सवाचा अनेक जण नवस बोलले असतील, ते नवस त्यांचे फेडायचे असतील. अनेक जण त्यांची वर्षानुवर्षाची परंपरा रीतिरिवाजाप्रमाणे मातेच्या दर्शनाला येत असतील, ते सुद्धा यावेळी थोडंसं खंडित झालेलं आहे. एकूणच काय की संकट आल्यानंतर आपण सगळे मिळून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करतोय. आणि त्याचमुळे जी एक भीती मला 8-15 दिवसापूर्वी वाटत होती ती आजही आहेच, ती भीती काही संपलेली नाहीये, पण सगळेजण सहकार्य करतायत म्हणून आपण ही दुसरी लाट जी कोरोनाची आहे ती थोपवू शकतो. असं सहकार्य हे आपल्याकडनं मला
नेहमी लाभणार आहे, नेहमी लाभतं आहे याची मला खात्री आहे. आणि मग परत एकदा या आपल्या आजच्या भूमिपूजनावरती येताना अनेक वर्ष आपण ऐकतो आहोत की कोकणामध्ये तसा पाऊस खूप होतो, भरपूर होतो. हा भरपूर पाऊस पडतो, अनेकदा पूर येतात, अतिवृष्टी होते, सगळी काही नासाडी होते. पण ती अतिवृष्टी संपल्यानंतर हे सगळं पाणी जे काय धोधो धोधो पडत असतं ते पाणी हे वाहून जातं, समुद्राला मिळतं आणि पुन्हा अनेक ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर सुद्धा राहिलेलं वर्ष हे कोरडं ठरत. मग काही योजना येतात की आपण असं केलं पाहिजे, आपण कसं केलं पाहिजे, काय बरं करावं, ते विचारांच्या खलबतामध्येच अनेक दिवस जातात. पण आज हा सुरू विनायकजी तुम्ही, अरविंदजी तुम्ही आणि तुमचे सर्व सहकार्यांनी ज्या योजना आपल्याला पाहिजेत आहेत, त्याच्यामध्ये पाटबंधारे आहेत, लघु पाटबंधारा असेल, त्याच्यानंतर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असेल, ही जिथे जिथे त्या गावाला आणि त्या पंचकृषीला आवश्यक असणारी जी काय पाण्याची योजना आहे ती नुसती कागदावर न ठेवता प्रत्यक्षात आणण्यासाठी पाठपुरावा केला. हा ठीक आहे, मी मुख्यमंत्री आहे, माझं कोकणावरती प्रेम आहेच, ते काय मी लपवलेलं नाही आणि लपवण्याची मला गरज पण नाही. कोकणावरती माझं प्रेम आहेच आणि आता सुद्धा मी सुद्धा बेचैन आहे, मी तिकडे येऊ शकलो नाही म्हणून. पण ही योजना तुम्ही पाठपुरावा करून घेताय हे वैशिष्ट्य आहे. या गोष्टीला जसं आपण म्हणतो की गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात राज्यभर अनेक योजना झाल्या, अनेक बांधारे झाले, पाटबंधारे झाले, धरणं झाली, कालवे झाले, काय खूप काय झालं, तरी सुद्धा अजूनही खूप काही बाकी आहे. मधल्या काळामध्ये मी विदर्भात सुद्धा गेलो होतो. गोसीखुर्दचं जे धरण, आपली जी एकमेव राष्ट्रीय योजना आहे, प्रचंड मोठं त्याचं मी जे काय बॅकवॉटर बघितलं, प्रचंड मोठं आहे. ती सुद्धा योजना धीम्या गतीने चालली, आता तिला सुद्धा आपण गती देतो. तर एकूणच ज्या काही योजना आतापर्यंत झाल्या, योजना कागदावरती राहणं, योजना प्रत्यक्षात येणं, त्या पूर्ण करणं आणि पूर्ण केल्यानंतर त्यांची वेळोवेळी देखभाल करणं हे फार मोठं एक महत्वाचं काम असतं. अनेकदा नारळ फुटतात, भूमिपूजन होतात आणि नंतर तिकडे कोण फिरकत नाही. तर तसं या योजनेत होणार नाही. आणि मी तुम्हाला शब्द देतो, मला वाटतं अरविंद आपण बोलत, विनायक बोलले की मी शब्द देतो आणि तशी प्रार्थना करतो भराडी मातेला की हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यानंतर मी प्रत्यक्ष तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने त्याचं उद्घाटन करायला आल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वचन आहे तुम्हाला, हे माझं वचन आहे. म्हणजेच काय की योजना आखणं, ती अंमलात आणणं, राबवणं आणि तिची देखभाल करणं हा एक फार महत्वाचा कार्यक्रम असतो. आजच्या या निमित्ताने मला आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की हा संपूर्ण तसा कोकण म्हटलं म्हणजे मुंबईपासूनच सुरुवात होते, पण मुंबई आलं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आपली सत्ता आहे, आपल्या पक्षाचा प्रमुख मुख्यमंत्री आहे, साहजिकच आहे, काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या सोबत आहेत. हे मी का सांगतोय की एवढं असून सुद्धा तुम्ही लोक जी काही मागणी करताय ती स्वतःसाठी नाही मागणी. मला स्वतःचं वैद्यकीय कॉलेज पाहिजे, माझं स्वतःचं हॉस्पिटल पाहिजे, माझं हे पाहिजे, माझं ते पाहिजे, तसं नाहीये. आपण ह्याचे या सत्ताधारी म्हणजे आपण विश्वस्त आहोत, जनतेचे सेवेकरी आहोत. ह्या सत्तेचा स्वतःसाठी दुरुपयोग न करता जे तुम्ही वैद्यकीय कॉलेज मागितलेले आहे, मेडिकल कॉलेज, ते सुद्धा सरकारी मागितलेले. याचं स्वतःच इतरत्र इकडे तिकडे ऍडजस्ट करून काहीतरी मागू शकत होता. सगळं काही मलाच पाहिजे, माझंच आहे, नाही, माझं कोकण तर माझंच आहे. आणि या कोकणामध्ये कोकणातला माझा बांधव, कोकणातली माझी माता भगिनी ही कशी शक्तिमान होईल हे पाहणं हा या सत्तेचा आणि मग भराडी मातेच्या आशीर्वादाचा हा खरा अर्थ आहे. नाहीतर स्वतःसाठी सगळं मागायचं, स्वतःसाठी सगळं करायचं, त्याच्यापेक्षा वेगळ्या दृष्टीने तुम्ही विचार करतात, म्हणून मला तुमचा अभिमान आहे. बाळासाहेबांची शिवसैनिक हे असेच असायला पाहिजेत आणि हा असाच शिवसैनिक बाळासाहेबांनी घडवलेला आहे. आणि आज सुद्धा मी सांगतोय, उरे आपण बाजूला बसलेले आज समोर दिसतंय मला, आपण ही मागणी करताय रत्नागिरीचं वैद्यकीय महाविद्यालय आहे, तोही विचार चालू आहे, तोही विचार सुरू आहे. मेडिकल कॉलेज रत्नागिरीला तोही विचार सुरू आहे. थोडंसं काय होतं की एक एक गोष्टी करताना नुसतं घोषणा, लोकप्रिय घोषणा करायच्या. आज सुद्धा मी 4 घोषणा करू शकतो, तुम्ही टाळ्या वाजवाल, जोरात वाजवाल आणि उद्या काहीच केलं नाही तर उपयोग काय? मला खोटं नाही बोलायचं आणि खोटं बोलता येत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की तुमची जी रत्नागिरीची कॉलेजची मागणी ती सुद्धा विचाराधीन आहे, पण ती जोपर्यंत माझी पूर्ण खात्री होत नाही की आपण करू शकतो तोपर्यंत जाहीर नाही करणार. पण
पण माझ्या डोक्यात आहे. आणि त्याचप्रमाणे हा कोकणचा जो पट्टा आहे खूप सुंदर आहे. त्याचं सौंदर्य मी सांगण्याची गरज नाहीये, तुम्ही तर तिकडे प्रत्यक्ष राहतात. आणि ज्या ज्या वेळेला मी तिकडे येतो, मग आता आपण तो गेल्या वेळेला पण जाहीर केलेला आहे विधिमंडळामध्ये तो सागरी महामार्ग, तो सुद्धा लवकर मार्गी लावतोय आपण. गेल्या वर्षी याच सुमारास मी आलो होतो आणि तिथे राहिलो होतो. नंतर आपण सिंधुदुर्गात गेलो आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण कोकणातल्या ज्या काही व्यथा किंबहुना काही योजना आणि त्यांच्या मागण्या त्याचा विचार केला होता. त्यातल्या बऱ्याचशा आपण ओके केल्या होत्या, त्या केल्या आणि साधारणतः 1 महिन्याभराच्या आत कोविडचं संकट आलं आणि सगळं ठप्प झालं. आता आपण या गोष्टी पुन्हा सुरू करतो आहोत. विशेषतः कोकण किनारपट्टीमध्ये आपण पर्यटनाला चालना देत आहोत. चिपीचा सुद्धा एअरपोर्ट हा जवळपास पूर्ण झालेला आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. थोडंसं काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर तोही त्याचंही लोकार्पण करणार आहे. नाहीतर खरं गेल्या महिन्यातच करण्याची आपली इच्छा होती, जानेवारीतच करण्याची इच्छा होती. तांत्रिक बाबीमुळे थोडासा तो अडलाय, पण पाठपुरावा चाललाय, जोर लावलेला आहे. लवकरात लवकर तोही सुरू करण्याची इच्छा आहे. आणि तो सुरू केल्यानंतर मग मात्र मी तुमच्या मागे लागणार, सगळ्या कोकणी माझ्या बांधवांच्या आणि माता भगिनीची, की आता विकासाची गंगा दारापर्यंत आलेली आहे. आता दरवाजे उघडा. अनेक ज्या काही योजना तुमच्या मनात असतील, पर्यटनाच्या असतील, आपल्या पर्यावरणाला साजेशा उद्योगाच्या असतील, घेऊन या, मी तुम्हाला देतो मी तुम्हाला मंजुरी. पण माझा कोकण हा संपन्न झालाच पाहिजे. मी कोकणाचं हे करीन, कोकणाचं ते करीन, या पोकळ घोषणा काही करणार नाही. पण मी माझ्या कोकणाला आणि माझ्या कोकणातील माता भगिनींना, बांधवांना, त्यांना सामर्थ्यवान होण्यासाठी जे जे करण्याची गरज असेल ते करीन, हे मी वचन भराडी देवीच्या साक्षीने तुम्हाला देतो. या गोष्टी कराव्या लागतील. अनेक योजना आहेत, खूप योजना आहेत. विशेषतः शेतकऱ्यांचा जो आपण उल्लेख केला, कालच आपण आर्थिक पाहणी अहवाल सादर केला विधिमंडळामध्ये आणि त्यातला एक मुद्दा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. कोरोनाच्या संकटामध्ये एकूणच जगाचं आर्थिक गाडं हे रुळावरून घसरलेलं आहे. कारण सगळेच बंद होतं. दोष नाही कोणाचा, पण उद्योगधंदे बंद होते, बाकीचे सगळे व्यवहार बंद होते. आणि या सगळ्या संकटाच्या काळामध्ये या आपल्या शेतकऱ्यांनी नुसतं आपल्याला 2 घासच दिलेले नाहीत, तर आपलं आर्थिक गाडं जे काही चक्र जे होतं ते सुद्धा सामर्थ्याने पेरून दाखवण्याचं एक शौर्य दाखवलेलं आहे. जर का आपण वर्क फ्रॉम होम ही एक संकल्पना मांडली, आज सुद्धा मला असं वाटतं की कायमस्वरूपी जिथे जिथे करणं शक्य असेल तिथे ती अवलंबली पाहिजे. पण शेतकरी दादा वर्क फ्रॉम होम करू शकत नाही, त्याला शेतात जावंच लागतं. ऊन, वारा, पाऊस, थंडी, गारपीट हो, काही हो, साथ हो, त्याचं काम त्याला करावं लागतं. आणि त्यांनी ते केलं. आणि मला खरंच मनापासून आपल्या बळीराजाचे ऋण मानायचं आहे की सगळं जग संकटात असताना तू तुझं कर्तव्य चुकला नाही. मग तू मेहनत मजुरी केलीस, 2 तास तर जगाला दिलेसच, पण नुसतं पोटच नाही भरलं तर अर्थचक्र सुद्धा नाही म्हटलं तरी ते संपूर्ण जो काही डोलारा होता तो सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि अशा या शेतकऱ्यांना सुद्धा आपण ज्या काही योजना, ते मोठं भाषण मला करायचं नाहीये, पण या सगळे माझे जे काही सगळे लोकप्रतिनिधी आहेत, विकेल ते पिकेल, आपण एक अशी कल्पना आता मांडतो आहोत की एक जिल्हा आणि एक उत्पादन. समजा त्याच्यामध्ये कृषी उत्पादन असेल, इतर काही उत्पादन असेल, तर त्याला बाजारपेठ नुसती आपल्या देशात नाही तर देशाबाहेर निर्यात सुद्धा ते केलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने दर्जेदार उत्पादन हे आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा विचार आहे. आणि कोकणाने त्याच्यात पुढाकार घ्यावा. खूप आहे, मत्स्य व्यवसाय आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं अनेक तरुणांनी, युवकांनी, युवतींनी पुढे आलं पाहिजे. माता भगिनींनी आणि बांधवांनी पुढे आलं पाहिजे. तुमचं स्वतःचं हक्काचं सरकार आहे. जे जे तुम्हाला आवश्यक असेल आणि जे जे तुम्ही आवश्यकतेनुसार मागाल ते दिल्याशिवाय राहणार नाही, हा एक शब्द मी तुम्हाला देतो. असो, पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. अंगणेवाडीच्या जत्रेत जे आले आणि जे शिस्त पाळून येऊ शकले नाहीत त्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा भराडी मातेला साष्टांग दंडवत घालतो आणि तिला साकडं घालतो की माते, आता हे खूप झालं, 1 वर्ष सगळ्यांच्याच आयुष्यातलं फार वाईट गेलेलं आहे. काही मृत्यू झाले, सगळ्यांची आर्थिक हालत फार वाईट झाले. आता तू तुझा चमत्कार दाखव आणि हा कोरोनाचा जो काही राक्षस आहे तो लवकरात लवकर नष्ट करून पुन्हा एकदा हा माझा परिसर संपूर्णपणे भगवा आणि तुझ्या आशीर्वादाने फुलून जाऊ दे, सगळीकडे आनंद पसरू दे.
आशीर्वाद दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थितांना एक विनंती आहे, 2 मिनिटं आसनावर बसायचं आहे. कारण आम्ही बिरवणे ग्रामस्थ या ठिकाणी आलेलो आहोत. धरण प्रकल्प कुंभवड्यात जरी होत असला तरी त्यातून होणारा पाण्याचा साठा हा बिरवणे गावातील एका महसुली म्हणजे परसकामवाडी या भागाला होणार आहे. त्यामुळे आम्ही बिरवणे ग्रामस्थांच्या वतीने माननीय अरविंदभाई सावंत यांचा एक छोटासा सत्कार करत आहोत. त्या सत्काराचा बाईने स्वीकार करावा. बिरवणे ग्रामस्थांनी सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. बघा, माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फार मोठं भाषण करणं आवश्यक वाटलं नाही, गरजेचं नव्हतं, योग्य नव्हतं. पण मी आता कुंभवडे ग्रामस्थांच्या संदर्भात 1-2 मिनिटं फक्त, तर आम्ही आता मुख्य स्थळावर जाणार आहोत. ज्यांना शक्य तिथे यायला हरकत नाही, पण आता आम्ही ठराविक लोक जाऊन पुन्हा तिथे जरा एक नारळ तिथे दाखवून येणार आहोत. तर परत कोणतीकडे गेले आमका सांगलं नाही, तिथं सांगून जातो बाबा. आणि आज खरं तर सतीश आणखीन अतुल रावराणे आणि सतीश सावंत यांना आणखी विशेष धन्यवाद देतो. ते या ठिकाणी आले. मला सगळ्यात जास्त धन्यवाद कोणाला द्यायचे असतील तर ज्या ग्रामस्थांनी यासाठी आपल्या जमिनी विना सायास कुठला त्रास न देता दिल्या, शंका कुशंका न व्यक्त करता दिल्या, विश्वासानं दिल्या, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. मग मी उल्लेख दीपक केसरकरांचा आणखीन शिवतारीचा केला. ते कुशेरे साहेब आहेत अप्पा वीर त्यावेळेला, यांनी पण खूप सहकार्य केलं. आता कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी माझ्या राजमानेताईंची परिचय झाला. हे आपल्या प्रांत साहेब आहेत, ते आपले तहसीलदार आहेत पवार साहेब, तर आपले अप्पा तावडे सरपंच आहेत, त्यांनी जर ते सावंत आणि सगळे उपस्थित आहेत. आपले इन्स्पेक्टर आहेत सावंत साहेब, त्यांनी त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं. बरं, पहिलं ज्यांनी जमिनी दिल्या त्यापैकी एक सावंत जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांनी आपल्याला जमीन दिली, त्यांच्या शुभ हस्ते मी भूमिपूजन करायला लावलं. त्यांच्याही पण जोरदार करायला लावलं. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना काय धन्यवाद देतो. कुंभवडे ग्रामस्थांनी आता याचा एवढा मोठा लाभ घेतला पाहिजे. हा ऐतिहासिक क्षण आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे, हे सौभाग्य आहे. एवढा मोठा इतिहास आज कुंभवडे ग्रामात घडतोय. ताबडतोब बिरवडेकरांनी फुकट सत्कार केला नाही समजून घ्यायचा आपण. त्यांना माहिती आहे की पुढचं घर आमच्याकडे बांधायचंय आणि माझा त्यांनाही शब्द आहे. शेवटी मूळ आहे ना ते, आम्ही तिकडे आलेली आहे, त्यामुळे तिथं गाव कुठले असू द्या, शेवटी आपण कोकणात आहोत आणि कोकणाचा विकास आपला नेहमी विचार असला पाहिजे. काल केसरकरांना मी रात्री फोन केला, ते गोव्यात होते आणि मला म्हणाले अरे मी टाकलोय प्रोजेक्टला. म्हटलं मला माहिती नाही, तुम्ही बाहेर आलं पाहिजे. काय प्रेमाने आले, त्यामुळे त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवत सगळ्यांनी. आणि झाडं हिंडते आकाशी पण तिथे लक्ष पिल्ला पाशी, तसं आमचं आहे. यामध्ये मी गुरु आणि यांचा उल्लेख पण केला लक्ष्मणचा, पण त्याच्यामध्ये ते सहकारी आहे सगळे, अख्खी टीम आहे आमची गावातली. त्या टीमने आता हे काम मनापासून करायचंय. आपल्या मनामध्ये आणखी योजना मी जाहीर करत नाही ते, पण त्या केलं का पुन्हा सुरुवात होते. त्या कधी करताना आज झालेलं तर काही राहिलं नाही, तर झालेलं काम आहे. आता पुढे वाह्यातपणा करू नये, अडचणी आणू नये. खास करून पोलीस खात्याला सुद्धा नाही. मुल्ला सर आहेत वाटतं, मुल्ला साहेब आले तर पुढे आहेत ना. आता मी विनंती करतो या सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्याकडनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. मग इथून आपण तिकडे जाऊ. ते जे आपल्या गावासाठी आले तर सगळ्यांचा आपल्याला सन्मान करायचा. मी प्रथमतः माननीय दीपक केसरकर यांना पुष्पगुच्छ देऊ इच्छितो. हॅलो. माननीय माजी पालकमंत्री आणि राज्यमंत्री दीपकभाई केसरकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतायत गावचे सुपुत्र खासदार अरविंदजी सावंत साहेब. सगळ्यांनी जोरात आवाज द्या. त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष विभागीय शिवसेना नेते सतीश सावंत साहेब आपल्याला वेळोवेळी त्यांचं सहकार्य लाभणार आहे. सतीश सावंतांचा सत्कार अरविंदभाई सावंत करतायत. त्याचप्रमाणे या योजनेसाठी ज्यांनी आपल्याला मोठं सहकार्य केलं, आपण त्याला भरपूर छळलं असे तुशिरे साहेब यांचा सुद्धा सत्कार अरविंद सावंत साहेब करतायत. त्याचप्रमाणे अतुल रावराणे साहेब पुढे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे साहेब यांचा सुद्धा सत्कार
जाहीर करतायत. त्याचप्रमाणे फ्रान्स मॅडम राजमाने मॅडम यांचा स्वागत सत्कार जाहीर करतायत. मॅडम, आमच्या गावावर आपलं लक्ष असू द्या आणि गावातील जे जे शेतकऱ्यांचे आणि प्रश्न असतील, काही जरी अडचण असतील, तुम्ही त्वरित दूर कराव्यात. त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब पवार साहेब, आपलं खूप खूप स्वागत. आपण मागील 4-5 दिवस भरपूर मेहनत घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. असे सहकार्य आपल्याला या गावाच्या इतर सर्व गोष्टीसाठी लाभत राहू. त्याचप्रमाणे रामचंद्र लक्ष्मण सावंत, जमीन मालकांचं आपण प्रतिनिधित्व एकाच इथे करतोय. त्याचप्रमाणे उमेश पुरुषोत्तम सावंत, मुंबईमधील PSI उमेश पुरुषोत्तम सावंत यांचा सुद्धा प्रतिकात्मक म्हणून सत्कार करतोय. कृपया लवकर या. त्याचप्रमाणे BDO साहेब चव्हाण साहेब, BDO गट विकास अधिकारी, आपले गट विकास अधिकारी BDO साहेब यांचं सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. उमेश सावंत. त्याचप्रमाणे BDO साहेब, त्याचप्रमाणे मुल्ला साहेब, कणकवलीचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मुल्ला साहेब यांचं बहुमूल्य सहकार्य. मुल्ला साहेबांना जोरात टाळ्या वाजवा आणि मुल्ला साहेबांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करत आहेत. अरविंद सावंत साहेब, आपलं सहकार्य यापुढेही आम्हाला सतत मिळत राहू ही सदिच्छा. त्याचप्रमाणे या धरणाचं कन्स्ट्रक्शन जे करतायत ते हिवरे कन्स्ट्रक्शनचे रवी हिवरे हे धरण आम्हाला पूर्ण करून पाहिजे आहे. कुठल्याही अडथळ्याशिवाय आणि आपल्या संपूर्ण ताकदीने हे लवकरात लवकर धरण आपल्याला पूर्ण करून देतील अशी आशा करूया हिवरे कन्स्ट्रक्शनचे दोन्ही बंधू. त्याचप्रमाणे गणेश हुलवान या प्रोजेक्ट साईटचे सुपरवायझर गणेश हुलवान. आपण बऱ्यापैकी सगळ्या ग्रामस्थांना नोकऱ्या हा विषय असतो आणि मग आमच्या जिल्ह्यात ठेवा. हा मुलगा त्या डिप्लोमा इंजिनियर आहे बरं, आपण सिव्हिल इंजिनियर, आणि गेले कित्येक महिने, किती महिने लोक 3 वर्ष, दीड वर्ष हा मुलगा त्या जंगलात एकटा राहतो, टिकून राहतो, असा पहिला मराठी माणूस. आपल्या गावात जरी मुलाला सांगितलं असतं तिथे 24 तास थांबायचं तर पळून गेला असता. काय दिला ती नोकरी माझ्या जिला, काहीच नव्हताना. दिवसभर घराकडे कधी येतो लोक, घराकडे गेला का विचारा. प्रोजेक्ट कशी पूर्ण होतात जेव्हा झोपून काम करावं लागतं. एवढे भाग्यवान आहेत, त्यांना अशी माणसं मिळाली. आम्ही भाग्यवान आहोत, लक्ष्मण गुरुसारखी माणसं मिळाली, त्यांचे सहकारी मिळाले, तावडे चांगले मिळाले सरपंच आपल्याला. हे असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एखादं काम करताना कसं झोपून देऊन द्यावं लागतं. मी हे काम काही तुम्हाला कल्पना नसेल, मी 1995 आमदार झालो, तेव्हापासून 26 कल्पना या धरणासाठी तेव्हापासून मांडलो. पण मग अनेक तांत्रिक अडचणी कुशल तुम्ही पहिलं भेटलं पाहिजे होतं, एवढ्या लोकांना पाणी मिळालं होतं. तांत्रिक अडचणी सांगून शेवटी ते बास्कात गुंडावून टाकलं 99ला. मग आपलं तेव्हा काँग्रेससाठी नव्हतं, आपण त्यांचं सरकार आलं, मग तर काय राहिलं. मग 2014 साली आपलं सरकार आलं. मग आपलं सरकार आलं, पुन्हा प्रयत्न सुरू केला. शिवसेने जलसंधारण राज्यमंत्री होते, हेही राज्यमंत्री. वैशिष्ट्य बघा, राज्यमंत्री काय करू शकतो बघा. हे 2 माणसं त्यांनी आणि हे कुशेरी यांच्या पाठी लागायचो. हा लक्ष्मण तिकडे जाऊन बसलेला असायचा. आज कुशेरी साहेबांनी हे सांगितलं, आज ते सांगितलं, हा कागद द्या, ते पत्र द्या. हे पाठपुरावा करत ते मान्य झालं आणि मग पैसे कोण देणार. आमचं नशीब महालिंगेश्वराची कृपा होती, वंदनीय शिवसेना प्रमुखांची कृपा होती. दीपक केसरकर आमचे पालकमंत्री होते, निव्वळ पालकमंत्री नव्हते तर ते वित्तमंत्री होते, गृहराज्यमंत्री होते. आणि त्यांनी मला सांगितलं, काळजी नका करू. मला अजूनही आठवण सांगायची, हा जो कनेडी गावातला आपल्या कुंभळचा रस्ता आला, तो रस्ता एका कंत्राटदाराने काम केलं आणि गलिच्छ करून ठेवला.
तर रस्त्याच्या अगोदर त्यांनी एक कार्यक्रम आपल्या शिवाजी मंदिरात झाला होता मुंबईच्या. प्रमुख पाहुणे त्यांनी मागणी केली, माझ्या कुंभोडे कन्नडी कुंभोडे रस्ता करून द्या. तिथं जाहीर करून टाकला 25 लाख रुपये देतो रस्ता करून घ्या म्हणून जाहीर केलं. रस्ता करायचं कंत्राट मिळालं. आपले कंत्राटदार कोण आहे ते तुम्हाला सांगितली गरज आहे का? मतदान देताना 10 वेळा विचार करा. हे कंत्राटदार तुम्ही रस्त्याचं वाटोळं केलं. मी यांना म्हटलं पैसे द्यायचे नाही, तुम्ही जाऊन स्वतः पाहायला आले आणि असला सज्जड दम दिला म्हणून तो रस्ता चांगला झाला. तर त्या वर्षी टिकला म्हणून तो रस्ता. आता तुमच्या त्या कालोडे काय पूल करायचं तर नारोडाचा पूल, माझ्या बिरवंडेकर वाडीतील रस्ता तो बनवायला दिले, पैसे दिले, मातीचा केला, गप्पन माती खाली गेली, परत दम दिला. आता पुन्हा 3 लाख रुपये दिले. तुमच्या गावतनवाडीच्या रस्त्याला 7 लाख रुपये दिले, तुपावाडीच्या रस्त्याला त्याला 7 लाख रुपये दिले. ते दोन्ही रस्ते आता येतील, मंजूर झाले पैसे बरोबर, फेकंपाची नाही. हल्ली केंद्रापासून गल्लीपर्यंत सगळे फेकून पाहिजे, ते आपले करू ते रोखतो. त्यानं साहेब म्हणाल्याप्रमाणे ते 10 लाख दिले. तिकडे पुन्हा त्या नारोड्याला पैसे दिले, नारोड्याचा पूल पण मंजूर झालाय. हे काम होत राहणार. बरीच तरी कामात पुण्यातील हर घर नल से जल हे मी 95 साली केलं. पहिल्या आमदार असताना 40 कोटीची नळ योजना आणली आणि माझ्या कोंबड्यातल्या घराघरामध्ये नळ आहे की नाही, नल आहे की नाही, नल आहे की नाही, पाणी आता आहे की नाही. पण ते मे महिन्यात येत नाही. पुढचं सांगायला पाहिजे ना तुम्ही, येत नाही पण नंतर येत नाही. म्हणून हे सगळं धडपडतोय मी. आता ते 365 दिवस तुमच्या घरात पाणी आल्याशिवाय राहणार नाही पाणी शकतो. म्हणून या सगळ्या योजना आपण करतो. उत्तम काम हिवरे कन्स्ट्रक्शन करतोय. मी काल मनापासून त्यांना सांगितलं, मी खरंच आय एम रिअली हॅपी टू सी दिस. मला वाटलं नव्हतं की इतक्या विचारलं असेल. आमच्या माननीय राजधानी ताई पण खुश झाल्या, म्हणाल्या साहेब खरंच सुंदर काम सुरू आहे. आता आमच्या शब्द कशात घालू नका परत. नाव आमच्या कोकणात म्हणा नावाची पूर्वी पुढे पुढचं म्हणणार नाही सगळे लोक कानात बोलतील. त्याच्यावरती नावाची गोष्ट होता का म्हणे, चांगलं काम करा. तुमचं नाव सुद्धा एवढ्यांचं मोठं व्हायला पाहिजे, अजून मोठी गस्ताडा मिळायला पाहिजे. इतकं उत्तम कार्य करा. पुढे 70 लोकांनी नाव काढलं म्हणजे अरे काय बनवलं कुंभोड्याला. आणि कुंभोडे हे उद्याच्या पर्यटन स्थळाचं केंद्र बनेल असं मला विश्वास आहे. त्यामुळे कोंबडी वडे तयार ठेवा. घराकडे जेव घेतले लोक फुकट नाही गावचा, पैसे घालून जेव करूचा तर पैसे घराकडे येतले. त्यामुळे दबा घेऊन जाणाऱ्या माणसांना धमक्या देणं, महिलांना धमक्या देणं हे सगळं बंद करा. काहींच्या मनात आमचा मोबदला शब्द आहे माझा, ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना राज्य सरकारच्या नियमानुसार मोबदला दिला जाईल म्हणजे दिला जाईल. निश्चित करा. या विटनेस दिला ना शब्द प्रमाण नक्की दिला जाईल. पण कोणतरी येत नाही भडकवत नका भडकू. सुक्या गंजीला सहज आग लावता येते पण सुकी गंजी होऊ नका. एवढं या निमित्ताने सांगेन. आणि पुन्हा एकदा तुम्ही जे सहकार्य करताय ते पूर्ण धरण होईपर्यंत सहकार्य करा. आपल्याला उद्धवजींनी शब्द दिला, मी गेलं ना आभासी लोक यायला पाहिजे. आता ती येतील तेव्हा अतिशय मोठा कार्यक्रम आपण करू. त्या दिवशी गंगा आली रे अंगणी, तुमच्या गंगा दरवाज्यात येते भगीरथाची आणली. त्याबद्दल आपण सगळ्यांनी समाधान व्यक्त करूया. आदरणीय मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो. व्यस्त वेळात त्यांनी आपल्यासाठी उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करोनामुळे केलं, परंतु यापुढे सुद्धा करतील. दीपक केसरकरांना विशेष विनंती करतो की ते तुम्ही पालकात सोडू नका. आपलं आपण असेच असाल तर तसे पालक व्हा. ते पालकत्व करा आणि पैसे लागले तर बाजूला उभं करायचे बघा. एवढे निश्चित करा. पैसे द्यायला बाजूला बँकेचं प्रत्येक दिलं आहे. अतुल रावसाहेबांसारखे धडाडीचे आमचे कार्यकर्ते ते आहेत, शिवसैनिक आहेत, ते सगळ्यांचं सहकार्य मिळालं. समस्त खास करून अधिकारी वर्गांना विशेष धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. आता आम्ही मुख्य स्तरावर जाणार आहोत. थोडंसं तिथेही थोडंसं अपूर्व राहतो. आपल्या मालवणी पद्धतीनं काय केली या तयार जाऊन करतो ज्यांना शक्य त्यांनी या. आणि आता मी त्या ठिकाणी जातो. आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. त्याचप्रमाणे आता नीलम सावंत पालव मॅडम शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या त्या सुद्धा इथे उपस्थित झाल्या आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार व्हायचे असते. त्याचप्रमाणे युवासेना जिल्हाधिकारी गीतेश कडू, शिवसेना युवासेना जिल्हाधिकारी गीतेश कडू हे सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा इथे सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे आज सर्व इथे उपस्थित असणारे ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसेवक आणि इतर मान्यवर, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटचे सर्व उपस्थित असणारे ते अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मित्र यांचे सुद्धा
मी इथे सगळ्यांचा आभार उपस्थित झाल्यावर आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंत्रे सर ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. आज आपण त्यांच्या इथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांचा सुद्धा आपण इथे शाल श्रीफळ देऊन सत्कार करतोय. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव शशी सावंत यांचा सुद्धा इथे शाल श्रीफळ देऊन सत्कार होतोय. पत्रकारांपैकी एकाने कोणतरी कृपया पुढे यावं. त्याचप्रमाणे गावचे सरपंच धडाडीने काम करणारे गावचे सरपंच श्री सूर्यकांत विष्णू तावडे म्हणजे आप्पा तावडे यांचा सुद्धा सत्कार इथे होतोय. त्याचप्रमाणे ललित घाडिवकर युवा सेनेचे तालुका प्रमुख ललित घाडिवकर यांचा सुद्धा सत्कार बाईंच्या हस्ते होतोय. नितीन सावंत पत्रकारांपैकी तुषार सावंत नितीन सावंत या इथे. त्याचप्रमाणे उपसरपंच रॉबर्ट डिसोजा यांचा सुद्धा सत्कार शाल श्रीफळ देऊन नाही का लवकर या, आपल्याला वेळ होतोय. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत कृपया आपण लवकर उपर या. मंगेश सावंत साहेब पंचायत समिती सदस्य. दोन मुख्य सत्कार राहिले. एक सत्कार लक्ष्मण सावंत आमचे कार्यकर्ते या. ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष ग्रामपंचायतीवर येतो आता लक्ष्मण सावंत या. बाई या. हो गुरु पेडणेकर युवा नेते पुढे या. लक्ष्मण सावंत यांचा सत्कार होतोय. गुरु पेडणेकर पुढे या. युवा नेते आमचे प्रसन्नजी वर्धम आमचे ग्रामसेवक ग्रामविकास प्रसन्नजी शिंदे मॅडम आहे. शिंदे मॅडम वर्धम साहेब या पुढे. शिंदे मॅडम या. आमच्या तलाठी शिंदे मॅडम या. सर्कल इन्स्पेक्टर आपले आणि साऊंड सिस्टीम स्क्रीनची व्यवस्था करणारे या सर्वांनी एकत्र या. मंडप डेकोरेटर साऊंड सिस्टीम स्क्रीन आणि शेखर साटम साहेब. त्याचप्रमाणे ही स्क्रीनची आपल्याला रात्री बसून 12-1 वाजेपर्यंत ज्यांनी क्लिप बनवून दिले ते सुद्धा आमचे मित्र, त्यांनी सुद्धा कृपया या. आपली अशीच मदत आम्हाला गावी आल्यानंतर मुंबईच्या ठिकाणी झटपट आम्हाला काही गोष्टी मिळतात तशा आम्ही अपेक्षा करून आम्ही झटपट असतो. BSNLचे अधिकारी
देशमुख साहेब, BSNLचे अधिकारी भागवत साहेब, आपल्याला याच्या टेक्नॉलॉजीमध्ये आजचा कार्यक्रम करावा लागला, त्यासाठी BSNLची भरपूर मदत मिळाली. पण ज्या प्रकारे आपल्याला स्पॉटवर जाऊन जो कार्यक्रम करायला हवा होता तो झाला नसला, तरी पण भागवत साहेब प्रयत्न करून आम्हाला याच्या पुढचं हॅलो, त्याचप्रमाणे आता सर्व उपस्थितांचा इथे काळ देऊन सत्कार झालेला आहे. कोणी नजर चुकीने आणि कशाने राहिले असतील तर कृपया आम्हाला माफ करा. आणि आजचा हा इथे कार्यक्रम